नमस्कार मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 10वीचा इतिहासाचा आज पेपर झाला. उशिरा का होईना आपण इतिहासाच्या प्रश्नांची उत्तरं बघूयात. काही ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आहेत त्यांची उत्तरं बघूयात. डिटेलमध्ये आपल्याला घेता येणार नाही, परंतु ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांची उत्तरं आपण पाहण्याचा प्रयत्न करू. बघा, सगळ्यात पहिला जो प्रश्न आहे, जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय टिंबटिंब या शहराचे उत्खनन करताना सापडले. तर त्याचं उत्तर आहे ऊर या शहराचे उत्खनन करताना सापडले. हा प्रश्न आपण बघितला होता. महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार टिंबटिंब यांना मानतात, तर संत नामदेव यांना महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार मानतात. हा पण प्रश्न आपण बघितला होता. त्याचबरोबर आधुनिक इतिहास लेखनाचा जनक टिंबटिंब यांना म्हटलं जातं, तर व्हॉल्टेअर यांना म्हटलं जातं. हा प्रश्न सुद्धा आपण बघितला होता. त्याचबरोबर हा प्रश्न सुद्धा बघितला होता. इथे प्रभाकर आचार्य प्रके अत्रे ही जोडी चुकीची आहे, कारण भाऊ महाजन यांनी प्रभाकर हे वृत्तपत्र सुरू केलं होतं. दुसरा मुद्दा, या ठिकाणी बघा, याच्यामध्ये खेळ आणि या ठिकाणी खेळाशी निगडीत व्यक्तींची नावं दिले, खेळाडूंची नावं. बाळंभंट देवधर हे मलखांबचे आहेत. खाशाबा जाधव फुटबॉल नाही तर कुस्तीचे आहेत. बाकी मेजर ध्यानचंद हॉकी आणि सचिन तेंडुलकर क्रिकेट बरोबर आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा, यातली जी चुकीची जोडी आहे ती पहिलीच जोडी चुकीची आहे. सयाजीराव विद्यापीठ हे दिल्लीमध्ये नाही तर हे वडोदरामध्ये आहे, सयाजीराव विद्यापीठ. ओके. पुढचा प्रश्न होता, सूचनेनुसार कृती लिहा. हा पण सोपा होता, ज्याच्यामध्ये आपल्याला दूरदर्शन संबंधित कालरेषा पूर्ण करायची होती. इथे आपल्याला दिल्ली दूरदर्शन केंद्राचं उद्घाटन झालं 1559 मध्ये. त्याचबरोबर 1959 मध्ये आणि 1972 मध्ये मुंबई केंद्राचे कार्यक्रम सुरू झाले. त्याचबरोबर रंगीत दूरदर्शनचं आगमन झालं 1982 मध्ये आणि 1991 मध्ये खासगी वाहिन्यांना केबलच्या माध्यमातून कार्यक्रम प्रसारित करण्याची परवानगी मिळाली. ओके, तर हा एक मुद्दा आहे. त्याच्यानंतर हा प्रश्न पण आपण बघितला होता, सांस्कृतिक वारसा मूर्त स्वरूपाचा वस्तू असेल, लेण्या असतील आणि अमूर्त स्वरूपामध्ये भाषा, संस्कृती, परंपरा असू शकतं. ओके. पुढचा मुद्दा आहे, तक्ता पूर्ण करा. लुव्र संग्रहालय कुठे आहे, तर फ्रान्समध्ये. इंग्लंडमध्ये ब्रिटिश संग्रहालय आहे. त्याचबरोबर सालारजंग म्युझियम जे आहे ते हैदराबादमध्ये आहे आणि युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका हे अमेरिकेमध्ये आहे. तर एकदम सोपा मुद्दा होता. यामध्ये हे जे काही टिपाली आहेत आपण तीनही बघितले होते. राष्ट्रवादी इतिहास लेखन, उपयोजित इतिहास लेखन आणि मार्को पोलो या तिघांवर सुद्धा आपण ऑलरेडी चर्चा केली होती आपल्या रिव्हिजनमध्ये. ओके. त्याचबरोबर विधाने सकारण पूर्ण करा. याच्यामध्ये कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते, हा बघितला होता. विविध विषयांमधील कृतींसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते, हा प्रश्न सुद्धा आपण बघितला होता. स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले, हा प्रश्न पण आपण बघितला होता. आणि चित्रपट माध्यमात इतिहास हा विषय महत्त्वाचा आहे, हा सुद्धा मुद्दा आपण पाहिला होता. म्हणजे हे सगळे प्रश्न आपण बघितले होते. उतार्याचे वाचन करून प्रश्नांची उत्तरे लिहा. याच्यामध्ये बघा, पहिल्या प्रश्नाचं उत्तर होतं मौर्य, कारण सोहगौडा ताम्रपट कोणत्या काळातील असावा असे मानले जाते, तर त्याचं उत्तर आहे मौर्य काळातील असावा असं मानलं जातं. दुसरा प्रश्न या ठिकाणी होता, सोहगौडा ताम्रपटावरील कोरीव लेख कोणत्या लिपीत होता, तर तो जो कोरीव लेख आहे तो ब्राह्मी लिपीमध्ये होता. तर अतिशय सोपे प्रश्न होते. पुढचा बघा, सविस्तर उत्तर लिहामध्ये भारतातील मुस्लिम स्थापत्य शैलीची वैशिष्ट्ये सोहदाहरण स्पष्ट करा. हा प्रश्न आपण बघितला होता. आकाशवाणीचा इतिहास हा नव्हता बघितला, परंतु मैदानी खेळ व बैठे खेळ याच्यातला फरक आपण बघितला होता. आणि ऐतिहासिक स्थळांच्या जतनासाठी आपल्याला कोणती काळजी घेणे गरजेचे आहे, हा प्रश्न आपण पाहिला होता. ओके. पुढचा मुद्दा बघा, इथे योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. पहिला जो प्रश्न होता, संविधानाच्या मूलभूत चौकटीला धक्का न लावता संविधानात बदल करण्याचा अधिकार संसदेला आहे, हा प्रश्न आपण बघितला होता. त्याचबरोबर शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी टिंबटिंब करण्यात आले, तर हरित क्रांती, हा प्रश्न पण आपण बघितला होता. चुकी बरोबर हे सकारण स्पष्ट करामध्ये सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने राखीव जागांची तरतूद महत्वाची आहे, हा प्रश्न बघितला होता. एखाद्या घटक राज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे राज्य सरकार ठरवतं, हे चूक आहे. पहिलं बरोबर आहे, हे चूक आहे. राज्य सरकार नाही तर या ठिकाणी निवडणूक आयोग ठरवतं. हा पण प्रश्न आपण बघितला होता. आणि हा प्रश्न पण आपण बघितला होता, निवडणुकीतील भ्रष्टाचारामुळे लोकांचा लोकशाही प्रक्रियेवरील विश्वास उडू शकतो. त्याचबरोबर संकल्पना स्पष्ट करण्यासाठी प्रादेशिकता आणि लोकसभेतील महिलांचे स्पष्टीकरण, दोन्ही प्रश्न आपण काल बघितले होते. आणि राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये, सत्ता मिळवणे, सरकार स्थापन करणे, शासन व जनता यांच्यातील दुवा, त्याचबरोबर विचारसरणीचा आधार. ओके, हे मुद्दे लिहू शकताय. आणि हा जो आकृतीबंध आहे याच्यामध्ये रामोशी म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातील आदिवासी व त्या आदिवासी चळवळींची स्थळे आपल्याला लिहायची होती. याच्यामध्ये बघा, पहिला रामोशी जे आहे ते महाराष्ट्रामध्ये आहे.
गोंड जे आहे ओडिशामध्ये आहे, कोलाम छोटा नागपूरमध्ये आणि मुंडा जे आहे ते बिहारमध्ये आहे. तर अशा प्रकारे हे सगळे प्रश्न होते. एकदम सोपे सोपे प्रश्न मित्रांनो जर आपण पाहिले तर इथे आपल्याला पाहायला मिळाले होते. यानंतर बघा 9वा जो प्रश्न आहे, मुक्त व न्याय्य निवडणुका घेण्यासमोरची आव्हाने आपल्याला स्पष्ट करायची होती मित्रांनो. हा जो प्रश्न आहे हा सुद्धा आपण घेतला होता. त्याचबरोबर राजकीय प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी कोणते प्रयत्न केले जातात, हा सुद्धा प्रश्न, या प्रश्नावरती आपण चर्चा केली होती. तर 2 मार्काचा हा प्रश्न होता, एकदम सोपा होता. तर मित्रांनो या पद्धतीने आपण ही इतिहासाची प्रश्नपत्रिका पाहिलेली आहे. साधारणतः मित्रांनो 30 मार्कांपेक्षा जास्त आपण जे प्रश्न घेतले होते त्यापैकी 30 मार्कांपेक्षा जास्त गुणांचे प्रश्न आपल्याला या परीक्षेला आले होते. त्यामुळे नक्कीच तुम्हाला पेपर खूप सोपा गेला असेल. तुम्हाला इतिहासाचा पेपर कसा गेला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. आता मित्रांनो आपल्याला आजपासून भूगोलावरती चर्चा करायची. थोड्याच वेळामध्ये मित्रांनो आपण भूगोलावरती आज चर्चा करणार आहोत. आज प्रकरण 1 ते 5 या 5 प्रकरणांची रिव्हिजन आपल्याला या ठिकाणी आज घ्यायची आहे. तर या 5ही प्रकरणांची रिव्हिजनसाठी तुम्ही नक्कीच उपस्थित राहा मित्रांनो, कारण भूगोल विषयावरती आता इथून पुढची आपली चर्चा असणार आहे. तर आजच्या चर्चेत तिथेच थांबूयात मित्रांनो. बाय सर्वांना, धन्यवाद.